या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आमचा पत्ता विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदाशाह मदार चौक सोलापूर। लग्नानंतर तब्बल 12 वर्षे देव पाण्यात घालून नवस सायास करून ज्याच्या आगमनाने घरात आनंदाचे उधाण आले, ज्याच्या हसनाने घरातील दारिद्र्याचा थकवा क्षणार्धात पळून जायचा, तोच 9 वर्षांचा निष्पाप समर्थ शुक्रवारी पहाटे नियतीच्या निर्दयी खेळाचा बळी ठरला। रेबीज या भयंकर आजाराने समर्थचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एका क्षणात स्वामी कुटुंबाचा हसता खेळता संसार उघड्यावर आला। समर्थ योगीनाथ स्वामी वय 9, राहणार घोंगडे वस्ती, चाटला साडी सेंटर, सोलापूर असे या दुर्दैवी चिमुकल्याचे नाव आहे। रोज सकाळी दप्तर पाठीवर टाकून आनंदाने शाळेत जाणारा समर्थ आता कधीच परतणार नाही या विचाराने संपूर्ण सोलापूर शहर आणि घोंगडे वस्ती परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार 2 महिन्यांपूर्वी समर्थ आपल्या मित्रांसोबत गल्लीत सायकल चालवत होता। खेळता खेळता तो अचानक रस्त्यावर पडला आणि त्याच्या पायाला दुखापत होऊन रक्त वाहू लागले। याच वेळी एका कुत्र्याने त्याच्या जखमेला चाटले होते। समर्थच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, लहानशीच तर जखम आहे असे समजून गरिबीमुळे त्यावर योग्य ते वैद्यकीय उपचार वेळेत होऊ शकले नाहीत। पुढे 2 महिने समर्थला ताप, उलट्या, जुलाब असा त्रास होत होता। कौटुंबिक ओढात आणि तही आई वडिलांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखवले, पण 24 जून रोजी त्याला अधिक त्रास वाढल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले। उपचार सुरू असतानाच पहाटे 4:11 समर्थने या जगाचा कायमचा निरोप घेतला। ज्या मुलाला लहानाचे मोठे करण्यासाठी आई वडिलांनी रात्रीचा दिवस केला, तोच डोळ्यात देखत असा तडफडून निघून गेल्याने मात्या पित्याने केलेला आक्रोश उपस्थितांची छाती फाडणारा होता। रेबीजच्या संसर्गाची भीषणता लक्षात घेता डॉक्टरांच्या पथकाने कोरोना काळातील नियमांप्रमाणे पीपीई किट परिधान करून समर्थच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले। दुपारी जेव्हा समर्थचा देह अंत्यसंस्कारासाठी आणला गेला, तेव्हा संपूर्ण परिसरातील प्रत्येक जणांचा डोळा पाणावला होता। अश्रूंच्या महापुरात या चिमुकल्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। या दुर्दैवी घटनेची नोंद जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस अधिकारी लक्ष्मण घोडके पुढील तपास करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।